आज आपण एका खास विषयाबद्दल बोलणार आहोत. जपानमध्ये मुलं इतकी शिस्तप्रिय, स्वावलंबी आणि सुसंस्कृत कशी घडतात? चला या मागचं रहस्य जाणून घेऊया. एक चित्र डोळ्यासमोर आणा. मॉल्समध्ये किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी हट्ट करणाऱ्या मुलांमुळे वैतागलेले पालक. हे चित्र आपण सगळ्यांनीच पाहिलंय. आता दुसरं चित्र बघा, जपानमधलं, जिथे लहान मुलं अगदी शांतपणे, नम्रपणे वागतात, आपली कामं स्वतः करतात. हा फरक खरंच खूप मोठा आहे, नाही का? मग साहजिकच प्रश्न पडतो की अरे यामागे नक्की काय जादू आहे? असं काय वेगळं करतात जपानी पालक की त्यांची मुलं इतकी वेगळी घडतात? याचं उत्तर आहे एका जपानी शब्दात, शित्सुके. आता शित्सुके म्हणजे शिक्षा किंवा ओरडा नाही, अजिबात नाही. त्यांच्यासाठी शिस्त म्हणजे एक जीवनशैली आहे. हा फक्त एक नियम नाहीये, तर तो त्यांच्या जगण्याचाच एक भाग आहे. तर मग ह्या शिप्सुकेमध्ये नेमकं काय काय येतं? आपण आज काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. पहिली म्हणजे स्किनशिप, जो प्रेमाचा पाया आहे. मग ओ सोजी, जे जबाबदारी शिकवतं. त्यानंतर शोकुइकू, म्हणजे अन्नाचा आदर. आणि शेवटी न ओरडता शिस्त कशी लावायची हे सुद्धा पाहू. आणि ह्या सगळ्यातून आपण काय घेऊ शकतो हे तर महत्त्वाचंच आहे. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या पायापासून. जपानमध्ये शिस्त नंतर येते. आधी येतं प्रेम आणि घट्ट भावनिक नातं. यालाच ते स्किनशिप असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर मुलांसोबत जास्तीत जास्त जवळचा शारीरिक संपर्क ठेवणं, जेणेकरून एक मजबूत भावनिक नातं तयार होईल. बरं, मग हे स्किनशिप नेमकं कसं करतात ते? तर जपानमध्ये आया आपल्या लहान मुलांना बहुतेक वेळ शरीराच्या जवळ ठेवतात. इतकंच काय, मुलं साधारण 3-4 वर्षांची होईपर्यंत पालक त्यांना सोबत घेऊन झोपतात. या सगळ्यामुळे काय होतं, मुलांमध्ये एक प्रकारची सुरक्षिततेची भावना तयार होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलांना असं भरभरून प्रेम मिळतं, ती मुलं साहजिकच आपल्या पालकांचं जास्त ऐकतात, त्यांचा आदर करतात. ठीक आहे, तर प्रेमाचा पाया पक्का झाला. आता या पायावर इमारत उभी राहते, ती जबाबदारीची. आणि ही जबाबदारीची शिकवण कुठल्या मोठ्या मोठ्या गोष्टीतून नाही, तर रोजच्या साध्या कामांमधून दिली जाते. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, कदाचित विश्वास बसणार नाही. जपानच्या शाळांमध्ये एकही सफाई कर्मचारी नसतो. हो, 0. मग प्रश्न येतो की शाळा साफ कोण ठेवतं? उत्तर सोपं आहे, स्वतः विद्यार्थी. हो, दररोज 15-20 मिनिटं ही मुलं आपला क्लासरूम, आपले डेस्क, इतकंच काय टॉयलेट सुद्धा स्वतः स्वच्छ करतात. आणि या प्रथेला म्हणतात ओ सोजी. आणि विचार करा, या रोजच्या छोट्याशा कृतीतून किती मोठे संस्कार होतात. पहिलं म्हणजे त्यांना कामाचं महत्त्व कळतं, श्रमाची प्रतिष्ठा समजते. दुसरं, कोणतंच काम छोटं नसतं हे त्यांच्या मनावर बिंबवलं जातं. आणि तिसरं, आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवायचा ही सवय तर आयुष्यभरासाठी लागते. ही जबाबदारी फक्त शाळेपुरती नाहीये हा. याच्याच बरोबरीने मुलांना स्वावलंबी बनवण्यावरही खूप भर दिला जातो, तोही अगदी लहान वयापासून. हे बघा, जपानमध्ये अगदी 6-7 वर्षांची मुलं सर्रास एकटी शाळेत जातात, स्वतःची बॅग उचलून, अगदी बस किंवा ट्रेनने सुद्धा. आपल्याकडे जरा कल्पना करणं ही कठीण आहे, नाही का? पण तिथले पालक मुलांना जपण्यापेक्षा त्यांना लहान सहान आव्हानं पेलायला शिकवतात. आणि याचा परिणाम काय होतो? मी माझा मार्ग स्वतः शोधू शकेन, हा जो प्रचंड आत्मविश्वास आहे ना, तो मुलांमध्ये तयार होतो. आणि हाच आत्मविश्वास त्यांना पुढे आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरं जायला मदत करतो. चला आता एका दुसऱ्या महत्त्वाच्या सवयीकडे वळूया. ही सवय आहे अन्नाचा आदर करण्याची. जपानी संस्कृतीत याला खूप महत्त्व आहे. यासाठी त्यांच्याकडे एक खास शब्द आहे, शोकुइकू. म्हणजे काय? तर काय खावं आणि कसं खावं याचं एक रीतसर शिक्षण. आणि यात सगळ्यात जास्त जोर दिला जातो तो म्हणजे कृतज्ञता आणि सजगतेवर. त्यांच्या जेवणाच्या वेळेची एक पद्धतच आहे. बघा, मुलं स्वतः आपलं जेवण वाढून घेतात. जेवायला बसण्याआधी इतादाकी मासू म्हणतात, जे एक प्रकारे अन्नाचे आभार मानण्यासारखं आहे. आणि एक नियम तर अगदी कटाक्षाने पाळला जातो, ताटात भाताचा एक कणही टाकायचा नाही. या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मुलांना अन्नाचं महत्त्व कळतं आणि मग ते जेवताना उगाच नखरे करत नाहीत. बरं, आता येऊया त्या मुद्द्यावर जो कदाचित सगळ्यात महत्त्वाचा आहे, शिस्त कशी लावली जाते. एक गोष्ट नक्की, ही शिस्त ओरडून किंवा शिक्षा देऊन लावली जात नाही. कधी विचार केलाय, आपल्याला जपानी पालक सहसा मॉलमध्ये किंवा बाहेर मुलांवर ओरडताना का दिसत नाहीत? याचं कारणच हे आहे की त्यांची पद्धतच पूर्णपणे वेगळी आहे. हे उदाहरण बघा, किती छान आहे. समजे एका मुलाने खेळणं तोडलं, तर त्याला तू वाईट आहेस असं बोललं जात नाही. उलट त्याला काय सांगितलं जातं, अरे रे बघ,
त्या खेळण्याला किती दुखलं असेल, ते रडत असेल नाही का? म्हणजे इथे मुलाला दोष देण्याऐवजी त्याच्या कृतीमुळे काय परिणाम झाला याकडे त्याचं लक्ष वेधलं जातं. यामागचा उद्देश शिक्षा करणं हा नाहीच आहे. उद्देश हा आहे की मुलाला हे कळावं की त्याच्या वागण्याचा दुसऱ्यांवर काय परिणाम होतो. आणि यातूनच तर मुलांमध्ये सहानुभूती आणि आदर यांसारखे गुण येतात. तर मग या सगळ्या जपानी पद्धती ऐकून प्रश्न पडतो की यातलं आपण आपल्या रोजच्या आयुष्यात काय आणू शकतो. हे खरंय की आपण लगेच आपल्या मुलांना एकटं शाळेत पाठवू शकणार नाही, पण अशा अनेक छोट्या छोट्या सवयी आहेत ज्या आपण नक्कीच लावू शकतो. उदाहरणार्थ, जेवण झाल्यावर आपलं ताट उचलून जागेवर ठेवणं, अन्न वाया न घालवणं, इतरांशी बोलताना नम्रपणे बोलणं किंवा अगदी आपल्या वस्तूंची जबाबदारी स्वतः घेणं. या गोष्टी छोट्या वाटल्या तरी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि शेवटी एक खूप महत्त्वाचा विचार, आपण मुलांना महागडी खेळणी किंवा गिफ्ट्स देतो, पण त्यापेक्षाही मोठी भेट कोणती असेल तर ती आहे चांगल्या सवयींची भेट. कारण या सवयी त्यांचं भविष्य घडवतात, ते सुरक्षित करतात. तर मग जाता जाता हा एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. अशी कोणती एक छोटीशी पण महत्त्वाची सवय आहे जिची सुरुवात आपण आजपासून करू शकतो?